भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. सळसळतंय आमच्या अंगामध्ये मर्द मावळ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. नमस्कार, मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो, आनंदी जावो, तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना. आज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. स्वतःचे प्राणपणाला लावून, जीवाची बाजी लावून फक्त आणि फक्त रयतेसाठी लढले अशा माझ्या या राजाला माझा मानाचा मुजरा. तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा इथं आमची ही चालली आहे तयारी. श्रीची इच्छा होती, श्रीला आज फर्स्ट टाईम महाराजांची वेशभूषा धारण करायची होती. त्याला मिरवणुकीत महाराज बनून जायचं होतं. त्याचं 2 दिवसापासून चाललं होतं, पण आमच्याकडून कामाच्या घाईगडबडीत ते ड्रेसिंगचं ऑर्डर द्यायचं राहूनच गेलं. तसं ऑर्डर देण्याची काही गरज नव्हती, कारण भावाचा जो मित्र आहे, आमचा बाळामामा जो आहे, त्याच्याकडेच ड्रेसिंग वगैरे सर्व काही मिळतात, तो रेंटवर देतो. त्यामुळं आम्ही म्हटलं की ऑर्डर देण्याची काय गरज आहे, असं मिळून जाते ना, त्याच्याकडे आहे तर मिळते, सांगलं की भेटते. पण झालं असं की यावेळेस भरपूर जणांनी त्याच्याकडून ड्रेस वगैरे रेंटवरती नेले, त्याच्यामुळे श्रीच्या मापाचं आम्हाला एकही मिळालं नाही. पण आम्हाला शेवटी ॲडजस्ट करावंच लागलं, ॲडजस्ट करून घ्यावं लागलं. काय हरकत नाही, ॲडजस्ट करून आम्ही यूज केले. म्हणतात ना, मनात इच्छा असली ना की सर्व काही मनासारखं होतं, पण थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. तसं आम्ही ॲडजस्ट केले. बघू पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईमला आपण ना यापेक्षा आणखी छान प्लॅनिंग करू, अगोदरपासूनच प्लॅनिंग करू आणि मस्त असं श्रीला रेडी करू पुढच्या वर्षी. यावर्षी श्री छान रेडी झाला होता, पण पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगलं करण्याचा प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा करण्याचा प्रयत्न करू. जे आहे ते आहे, यावर्षी बघून घ्या तुम्ही. आम्हाला टोप लय मोठा दिला, बसत ना हाला आम्हाला. त्या बापाचं काहीच नाही माहिती की काहीच नाही, त्या बापाचं काहीच नाही माहिती काय. आता आलं नाही, आता काय करावं, जाऊ दे, ऍडजस्ट केलं. हे बसत ना हाला, सांगू का तसली घालून बस ना हाला तसली घालायची. मामा बस. तर इथे आली आहे स्वरा. मी श्रीला रेडी करते, तर हिचं मध्ये मध्ये लुडबुड चाललं आहे. हिचं सारखं चाललं होतं, हे उचल ते उचल ते उचल हे उचल. लहान लेकरं म्हणलं की हे सर्व आलंच, हरकत नाही. पण बघा कशी करते, हे घेऊ का ते घेऊ का, आई हे आई ते आई हे आई ते, हिचं हे सारखं हेच चालले. शेवटी तिलाही रेडी केलं मी. ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी तिला कसं रेडी केलं काय नाही ते. तिलाही मी छान मस्तपैकी असं रेडी केलं होतं. आता श्रीला रेडी करते, तर बघा कशी करते. हे घे ते घे ते घे हे घे घेते. तिला थोडंसं ओरडलं तर बसली शांत. नको घेऊ नये, माय घेऊ नये, हा दादाच घेऊ नये, दादाच. तर बघा इथं आलंय श्रीचं मित्रमंडळ श्रीला बघण्यासाठी. असं नवीन काहीतरी करू लागलं की मुलांना छान कौतुक वाटतं, कुतूहलानं बघतात ते. सारखं श्रीकडे बघत होती, श्री कसा रेडी होतोय काय नाही ते. छान आंटी इथं लाव, आंटी तिथं लाव, आंटी हे लावायचं राहिले, आंटी ते लावायचं राहिले, मुलांचं हे चाललं होतं. तर मी त्यांना बोलत श्रीला करते रेडी छानपैकी. असं मस्त श्रीला रेडी करते मी. काजळ वगैरे लावले, साधे सिंपलच रेडी केले त्याला मी, जास्त असं काही केलं नाही, कारण लहान मुलांची स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह असते ना, त्याला रिॲक्शन होईल, त्यामुळे मी फक्त त्याला मॉइश्चरायझर पावडर आणि काजळ यूज केले. काजळही यूज केले, ते चांगल्या कंपनीचं आहे, जे मी यूज करते तेच आहे. आणि मस्त श्रीला असं रेडी केलं आहे मी. तर मुलं सांगत होते हे लावा ते लावा ते लावा हे लावा, पण शेवटी मुलांचं ऐकलं आणि मी लावलं. थोडंसं श्रीला छान असं रेडी केलं आहे. तर श्रीचा आता फायनल लुक बघून घ्या तुम्ही, मी कसं रेडी केलं काय नाही ते. कान काय दिसत.
अथक प्रयत्नानंतर आणि कित्येक ठिकाणी सेफ्टी पिन लावून ॲडजस्ट करून शेवटी मी एकदाच श्रीला रेडी केले. तर बघा, हा आहे श्रीचा फायनल लुक. कसा दिसतोय काय नाही कमेंटमध्ये सांगा. आणि श्री आता जाणार आहे त्याच्या मामासोबत. श्रीला भाऊ न्यायला येणार आहे मिरवणुकीमध्ये, कारण त्याचे पप्पा नाही आहेत, त्याचे पप्पा गेलेत भाडं घेऊन. त्यामुळं भाऊ येणार आहे श्रीला न्यायला आणि त्याच्यासोबत तो जाईल. मिरवणुकीचा आणि शिवजयंतीचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये उद्या येईल, तेही बघायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा. जसं मी सांगितले तसं छोटीशी फॅमिली आपल्याला मोठी करायची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.